पुण्यातल्या कुख्यात गुंड शरद मोहोळच्या हत्येप्रकरणी पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली। गुन्हे शाखेच्या पोलिसांनी रविवारी मध्यरात्री गुंड विठ्ठल शेलारसह 11 जणांना अटक केली। गेल्या 2 दिवसांपासून गुन्हे शाखेचे पोलीस आरोपींच्या मागावर होते, मात्र ते पोलिसांना हुलकावणी देत होते। अखेर रविवारी मध्यरात्री पनवेल ते वाशी दरम्यान गुन्हे शाखेच्या पोलिसांनी या 11 आरोपींना बेड्या ठोकल्यात। पनवेल पोलिसांच्या मदतीने ही कारवाई केली आहे। शरद मोहोळ हत्येप्रकरणी आतापर्यंत 2 वकिलांसह 23 जणांना अटक करण्यात आली। भर दिवसा शरद मोहोळची हत्या करण्यात आली होती आणि या प्रकरणात ही मोठी कारवाई करण्यात पोलिसांना यश आलेलं आहे। गुन्हे शाखेच्या पोलिसांनी रविवारी मध्यरात्री गुंड विठ्ठल शेलारसह 11 जणांना अटक केली। अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांच्याकडून। सागर, काय अपडेट्स आहेत या प्रकरणातले? नक्की या शरद मोहोळ खून प्रकरणाचा मास्टर माइंड हा विठ्ठल शेलार असल्याचं निष्पन्न झालेलं आहे। विठ्ठल शेलार हा भाजपचा युवा मोर्चाचा मुळशी वेल्हा आणि भोरचा अध्यक्ष आहे। तो या कटामध्ये सहभागी झालेला होता। यापूर्वी शरद मोहोळ आणि विठ्ठल शेलार यांच्यामध्ये वाद झालेले होते आणि या वादाच्या रागातून हा खून झाल्याचं निष्पन्न झालेलं आहे। पिंटू मारणेची हत्या शरद मोहोळनी केल्यानंतर हा विठ्ठल शेलार जो आहे तो पिंट्या मारणीची वसुली जी आहे ते करत होता आणि त्यानंतर तो सक्रिय होऊन हा रागातून शरद मोहोळचा खून केला। या रागातूनच विठ्ठल शेलार कडून ही हत्या करण्यात आली आहे। धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी सागर।